आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम चर्चा करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जिसमें भंडारा विधानसभा क्षेत्र में चुनावी हलचल तेज हो चुकी है। कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता सक्रिय रूप से जनता के बीच जाकर समर्थन की अपील कर रहे हैं। भंडारा जिला कांग्रेस कमेटी के महासचिव धनंजय त्रिपुरे ने भंडारा जिले की जनता से कांग्रेस पार्टी का समर्थन करने और वर्तमान विधायक का बहिष्कार करने की अपील की है, क्योंकि उनका काम केवल कागजों पर है, हकीकत में नहीं। आइए सुनते हैं धनंजय त्रिपुरे जी का संदेश। महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्हा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा पवनी हे जे क्षेत्र आहे हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत ज्या काही लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ते लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत ज्या पद्धतीने कामे केलेली आहेत त्या पद्धतीनं अजूनपर्यंत या क्षेत्राचा कुठल्याही प्रकारचा विकास हा झालेला दिसत नाही। आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की गोसेखुर्दचे जे पुनर्वसन आहे त्या पुनर्वसनामध्ये बऱ्याचशा घोटाळे अजूनपर्यंत झालेले आहेत आणि त्यामध्ये त्या घोटाळ्यामध्ये कुठल्या प्रकारचे न्याय त्या जनतेला मिळालेला नाही। पुनर्वसनामध्ये त्यांना जे मोबदला मिळाला पाहिजे होता तोपर्यंत अजूनपर्यंत मिळालेला नाही। त्या ठिकाणी फार समस्या अशी आहे की गेल्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला खासदार प्रशांत पटवडे यांनी विजय मिळवला आहे। माननीय आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये काँग्रेस जास्त प्रगती पथावर आहे आणि त्याचाच परिणाम का होईना या भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रामध्ये 22,500 मतांची आघाडी या काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे। त्याचाच हे द्योतक आहे की यापूर्वी ज्या लोकप्रतिनिधींनी कामं केलेली आहेत ते कामं करण्यास ते निष्फळ ठरलेले आहेत आणि म्हणून तोच एक ध्यास घेऊन तोच एक मुद्दा लक्षात घेऊन मी स्वतः भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करण्यासाठी गेल्या 5-7 वर्षापासून तयारी करत आहे। या ठिकाणी मुख्य समस्या आहे की गोसेखुर्दचं पुनर्वसन आणि त्यांच्या जे पाण्याची जे हे होऊन राहिलं त्या पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नाही। मागच्याच आता गेल्या 15 दिवसापूर्वी जो पूर आला त्यामध्ये पवनी तालुक्यामध्ये आसगाव एक ठिकाणी पूर्ण आसगाव गाव हे पूर्ण पाण्याखाली डुबलेलं होतं। आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना मदत केली आणि त्या पुरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी मदत केली, परंतु लोकप्रतिनिधी त्यापर्यंत पोहोचू शकले नाही। या ठिकाणी मूळ समस्या भंडारा जिल्ह्यामध्ये हा आहे किंवा भंडारा पवनी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला रस्ते नाले आणि जे आतापर्यंत गटर सिस्टम तयार करण्यात आलेला आहे, ड्रेनेज सिस्टम पूर्ण तयार नाही आहे आणि आतापर्यंत जे गड्डे खोदून ठेवलेले आहेत रस्त्यासाठी किंवा गटर लाईनसाठी ते गटर लाईनचे गड्डे अजूनपर्यंत पद्धतशीर बुजवण्यात आलेले नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी गेल्या पारंपरिक जो धंदा आहे या लोकांचा पितळ कारखाने या ठिकाणी आहेत। भंडारा जिल्हा हा ब्रास सिटी म्हणून ओळखला जातो। त्या ठिकाणी पितळ कारखाने जे आहेत ते बंद झालेले आहेत आणि आज ते जे लोक आहेत त्यांना उपासमारीची पाळी येत आहे। जे कारागीर आहेत त्यांना उपासमारीची पाळी येत आहे। सुशिक्षित बेरोजगाराच्या फार मोठ्या समस्या आहेत। या जिल्ह्यामध्ये महत्वाची आहे वैनगंगा नदी आहे जी संपूर्ण जिल्ह्याला तारणहार म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी ब्रास म्हणजे रेतीची चोरी इतक्या मोठ्या प्रमाणात होते की प्रशासन आणि नेते लोक किंवा प्रशासनात अधिकारात बसलेले जे लोक आहेत ते कुठल्याही प्रकारे याच्यावर निर्बंध अजून आणण्याचा प्रयत्न करत नाही। त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आज ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे काही घरं आहेत किंवा जे घरकुल बांधत आहेत त्यांना सुद्धा ब्रास कुठल्या प्रकारची रेती त्यांना उपलब्ध होत नाही। त्यामुळे त्यांचे घर अजून बांधू शकत नाही। त्यामुळे त्यांना येणारा जो भविष्याचा टप्पा आहे पैशाचा पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय अजूनपर्यंत पंतप्रधान योजनेचे त्यांना पैसे मिळाले नाही। या ठिकाणी आतापर्यंत विद्यमान आमदार 2दा या ठिकाणी निवडून गेलेले आहेत, परंतु त्यांनी हा जो विकास करण्याचा भाऊ केलेला आहे की 500 करोड आणले, 550 करोड आणले, हा करोड जरी त्यांना करोडचा शब्द जरी असेल परंतु त्यांनी तेवढे करोड आपल्याकडे पण जमा केले त्याच्यानंतरच विकास कामाला सुरुवात केली, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या विकास कामाला सुरुवात केली नाही। त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी किंवा आपले स्वतःचे धंदे चालू करण्यासाठी याचा उपयोग करून घेतला। जरी मुख्यमंत्री साहेब त्यांच्या जवळचे असले तरी त्याचा गैरफायदा जनतेला न करता त्यांनी स्वतःसाठी फायदा करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं। की आतापर्यंत ज्या पद्धतीनं
सत्ताधाऱ्यांनी आपल्याला फसवणुकीचे वादे केले, फसवणुकीचा प्रयत्न केला किंवा जे आश्वासनं दिली त्या आश्वासनाची पूर्तता यांनी करू शकले नाही, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमच्यासारख्या माणसाला काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला जर आपण मतदान केलं किंवा निवडून आणले किंवा संधी दिली तर निश्चितच गेल्या 15 वर्षात जो सत्ता भोगून सत्तेचा दुरुपयोग केला त्यांनी आणि तो विकास घडवला नाही, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही असं काँग्रेसच्या उमेदवाराच्या माध्यमातून एक उमेदवार म्हणून एक संभाव्य उमेदवाराच्या यादीमध्ये माझं नाव असल्यामुळे मी असं सांगेन तुम्हाला की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने एक चांगला भंडारा पवनी विधानसभेचा विकास करूया